राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ओरिजिनल पाटलाचा लोक आज हा, आणि कारणही तसंच, आणि जिथे कमी तिथे आम्ही, लक्षात घ्या. विषय नाजूक असला तरी सर्व धर्म समभाव हा शब्द तुम्ही कधी ऐकलाय का? की आपण शाळेत, मराठी शाळेत शिकत असताना आपल्याला गुरुजी सांगायचं बुवा, नेहमी खरे बोलावे, आणि ह्या भारतवासीय, संपूर्ण भारतीय प्रतिज्ञेमध्ये माझे भाऊ आणि बांधव आहेत. ते सगळं ठीक आहे, पण जसं आपण मोठं होतो तसं आपल्याला कळायला लागतं की सगळे भारतीय आपले आहेत, पण काय काय जण ठीस फडी काढणार. भारतीयाच्या बोकांडी बसतात. काय भानगडी बॉ ही? गव्हाचं पोत एकात घेतलं त्याच्यामध्ये खडं असतातच. अख्खा गहू तुम्हाला कधी मिळणार नाही, किती कसलं पोतं घ्या तुम्ही मागाच. त्याप्रमाणे प्रत्येक हे जाती धर्म, ह्या धर्मामध्ये 5% पण वाईट माणसं असतात, लक्षात घ्या. माझं शीर्षकच असं आहे की शेजारी असावा पण शेजारी पाकिस्तान नसावा. याचं कारण तुम्हाला सांगतो. घटना थोडी भयंकर घडली आणि त्या घटनेचं विश्लेषण करून सांगणं माझं काम आहे. विषय तुम्हाला काय नेमका सांगतो. सांगली, कुपवाडा आणि त्यातलं श्यामनगर या ठिकाणी घडलेली घटना. एक माणूस जाणून घ्या, हिंदू कुटुंब आहे, मोहन केसरकर ओरिजिनल नाव, आणि त्यांची जी सुविद्य पत्नी आहे मनीषा केसरकर. 2 सोन्यासारखी मुलं आहेत. चौघाचं चौकोनी कुटुंब. मूळचे कर्नाटक राज्यातील खानापूर आणि गावे हेपाळ त्या ठिकाणची. काही अडचणी असते आणि भाऊबंदकी काम करून देत नसन, किंवा वाईट चितत असन, किंवा त्या माणसाच्या अंगात जी कला आहे ती कला त्याला वाव मिळत नसते, 4 पैसे मिळत नसते. प्रत्येकाला असं वाटतं की बाबा काय म्हणतात ते, मल्टी नाही, इंग्रजी नाही जुळत आपल्याला, ती पुढारलेली सुशिक्षित मोठी झालेली शहरं आहेत मुंबई पुण्यासारखी. या ठिकाणी कुठतरी आपलं घर असावा, साईटला का व्हायना, शिक्षण द्यावं मुलांना, आणि मुला IT मध्ये जावा, पैसे कमावा, त्यांचं सुखी व्हावं. ह्याच्या पलीकडे आईबापाचा काही विषय नसतो. आता ह्या कुटुंबाने असा निर्णय घेतला की आपलं इथलचं सगळं आहे ते किडूक मिडूक विकायचं, काय जमीन असन काय असन, आणि आपल्याला सांगली जिल्ह्यात जायचं. हे जे मोहन केसरकर ही व्यक्ती बांधकाम कामगारी, म्हणजे थोडक्यात आता बिल्डिंग होत्यात का मोठ्या, वळंबा लावून वीट रचण्याचं, त्याला रोज कमी समजा नका, 2000 रुपये, 1200 रुपये ब्रास नुसतं प्लास्टर देण्यात ठेवा. 2 ब्रास हाणलं तर झालं 2400 रुपये, पण कष्टाचा पैसा, सगळा माझा टिपका. बांधकाम कामगार म्हणले तिथं जाऊ आपण. मग त्यांनी शोधून जागा काढली ह्या कुपवाड्यामधील श्यामनगरमध्ये. विक्रीला होता प्लॉट 1.5 गुंठ्याचा. तुम्ही आयुष्याची कमाईला हजारो लाखो रुपये, कोट्यवधी रुपये जाग्यांना घराला लागतात. आज जागा घेऊन घर बांधायचं म्हणल्यावर एका गोष्टीवर ध्यान ठेवा की तुमच्या शेजारी पाजारी कोण याची चौकशी करत जा, लक्षात घ्या. नाही तर अवघड आहे तुमचं. माणूस फक्त पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून ही कोणी शेजारी समजा प्लॉट मोकळे, शेजारी कोणीच नाही, मग त्याला सांगायचं की बा शेजारी कोणी आहेत काय आहेत, तर आम्ही घेतो, असे पण विषय आहे. 100 मुस्लिमांची घरं असली त्याच्या ठिकाणी एक हिंदूचं राहणं कठीण होऊन जाते. मला लय फोन मारतो, माझी चांगली नजर आहे, आणि 100 हिंदूंची घरं आहे तिथे एक मुस्लिम आरामात राहते, असं आहे. पण काळ बदलतोय, वेळ बदल. जी वाईट आहेत, जी चांगली आहेत ते आमच्या हृदयात आहेत, आणि जी वाईट आहेत ज्यांना त्रास देणे दुसऱ्याला, की दुसऱ्याला नाहक, अशांची सुट्टी द्यायची नाही, अशांची गय करायची नाही. आणि कायदेशीर मार्गाने तक्रार दाखल करायची, लक्षात ठेवा. हिथं विषय असा झालाय, घेतली जागा त्या श्यामनगरमध्ये, घर बांधलं टाकाटक, गेले राहायला. आता त्याच्या शेजारी आधीच एक माणूस होता, आणि त्याचं नाव आहे फरीद शेख. थंबनेलला फोटो आहे बघा त्याचा. ते अफजल खानावर दिसते मला तर. त्याची जी तीक्ष्ण डोळ्याची, तशी त्यांचे डोळे थोडे तीक्ष्णच असतात. त्याच्यात मृदूपणा, दयाळू भावना कमी असते. असू दे. तर ती
शेजारी पहिलंच राहत होतं. त्याची जी जागा होती ही पूर्ण अतिक्रमण केलेली होती. बघा आता कुठे नाव नाही, काय नाही, काय नाही. राहतोय बरं, राहू दे, आपलं काय घेणं नाही. ह्यांनी आपलं मोजून घेतलं, ते आपल्यापुरतं घर बांधलं, कंपाऊंड टाकलं, डोक्याला ताण नाही. मग आता वाळी ती विटी ती काय येतच ना. ती जागा घेऊन आले म्हणलं की ते आलं बा. इधर मेरे मेरे जगह में नहीं डालने का, हाँ मेरे से बाद में बुरा कोई नाही आहे. ते आहे का? त्यांना पहिल्या घासालाच खडा लागला. म्हणजे माझं म्हणणं काय आहे, की प्रत्येकाने जीवन जगाचं नीती संकेत देते, फक्त तो कॅच करता सावध राहायचं. हा. की काही करा, दुर्दैवाने शेजारी बदलता येत नाही. ही दुर्दैव आहे. शेजारी मरुस्तवर पिढ्यानपिढ्या तोच राहतो. शक्य झालं तर चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा, पण त्यात पण अशी परिस्थिती, काही लई अडी अवलादी असतात, आडग्या. मग ते कुठल्या धर्माचे असू द्या, पण लय आडग्या. हा, आपापल्या मिळालेल्या अधिकारानुसार ते अशा फडी काढायचा प्रयत्न करतात आणि त्रास देतात. काय अनेक कारणं असतात. दुसऱ्याचं न देखावणे, तुम्ही गाडी आणली तरी त्याला न देखावणे, तुमचं चांगलं चाललं ही सुद्धा न देखावणे, तुम्ही शिळं राहिलेलं कालवण फेकून देता पण आमच्या पुढं पुढं करत नाही, लाख लफडे. आता एक ह्याच्यामध्ये तर अशी घटना घडली होती. मला गेल्या वर्षी फोन आलता. सगळी एका समाजाची घरं आणि वेगळ्या समाजाचा गरीब माणूस. ती उन्हाळ्यात वर छतावर जाऊ फायदा देतात का? ते काय करायचे गडी माणसं, बाया सुद्धा त्याच्यामध्ये. तुम्हाला खरं सांगतो, ठरवून केला कार्यक्रम. त्या वरच्या काठड्यावर जाऊन वरून मुतायची याच्या पटांगणात. आता सकाळच्या पारी याचं तुळशी वृंदावून तिथं, आणि ती पिवळा पिवळा मूत पडलेला सगळं. म्हणलं की दिवस उगवतात फ्रेश. काय वाटत असेल त्या कुटुंबाला. हिंदू मुस्लिम मध्ये घेऊ नका, ते दोन्ही हिंदू होते, फक्त जाती वेगळ्या होत्या. आणि का टार्गेट काय, तर आमची 3-4 भाऊ आहे, तू तुझं इकून जा, पैसे आम्ही देतो, असं करायचं. सगळीकडं त्यांनी दाद मागण्याचा प्रयत्न केला. तात्पुरतं समजून सांगायचे, सरपंच झाले, हे झालं, परत तसंच. मग त्यांनी शेवट ऑनलाईन FIR केली. तुम्हाला सांगतो, अख्खी गाडीच आली पोलिसांची. हा, आली, उचलून नेली, कारण पुरावा बिरावा सगळं दिलं होतं. पार मुत्तानाचं पुरावून दिलं यांनी, व्हिडिओ शूटिंग काढून. काय करणार माणूस. मग नेली, लिखी घेतलं, तेव्हापासून त्रास बंद आहे. असं होतं बघा. त्यामुळे शेजारी चांगला वागला तुमचं नशीब बा. काही काही शेजारी लय चांगले आहेत, काय काही शेजारी लय वाईट आहेत, असा विषय. ह्या घटनेमध्ये ह्या मोहन केसरकरला तर काय सुरुवातीला ह्या फरीद शेखनी हे नाही दिलं, मला जाऊन त्याची जागा आहे, आपला काय करायचे बा. त्याने आपलं गरबीर बांधलं, राहायला सुरुवात केली. त्याच्यापेक्षा थोडं चांगलं माझं येणे, याच्या पैशाने माझं याला काय दुखायचं कारण आहे का. पण ती काय फडी काढूनच बा, हमारे गेला की मी काय करू रहता है तू, हाँ निकल जाऊ इधर से, या हमारे इलाका आहे, हम दादा आहे. मग रस्त्यात मध्ये गाडी लावून ठेवायची, काय करायचं. आपलं सांडपाणी असतं बघा, भांडी बिंडी धुतलेलं, मुद्दाम ह्याच्या अंगणा पुढं टाकायचं. असला प्रकार चालू केला. आता कांद्याची टारकालं हाडकं ठोकलं, हे नाही ना सहन करू शकत आपला माणूस असा. ती बनवताना 2 हिदर मासे बनवले, लय एकमेकाच्या विरोधात ह्यांचे सगळे नीती नियम आहेत, लक्षात घ्या. लय एकमेकाच्या विरोधात. ते कसं होतं की, म्हणजे आता थोडक्यात माझ्या भाषेत सांगतो तुम्हाला. गाईच्या गावरान गाईच्या शरीरामध्ये आपल्या 33 कोटी देवांचं वास्तव्य म्हणून आपल्या घासातला घास, आपल्या हिंदू कावळा जरी नाही शिवला तरी आपण ते गायला घास द्या. लक्षात आलं तुमच्या. दाव्याला ती गायला चतकूर घास बरावणारी आपला धर्म, त्याचा बरोबर त्यांच्या एवढा विरोधात की त्या गायीचं काळीज घासाबरोबर खाऊन घेणार धर्म. कसं जॉईंट कसा बसू शकत नाही. त्याच्यामुळं वर्षानुवर्ष जे असं आहे ना, ते अजून तसंच आहे बऱ्याच आतूनही. बस एकमेकासंग व्यवहार होऊन द्या, कामं होऊन द्या, तुम्ही त्यांच्या चिकनच्या दुकानात जा, तुम्ही काय, पण आतून मनातून असंच आहे. हाय ती रियालिटी सांगतो तुम्हाला, असं नका. तर ही इडी अवलाद अशी शेजारी भेटला त्रास द्यायला सुरुवात केली. हो म्हणलं आपली लेकरं लहान आहेत, आपण इथं आहे, पण असं काही नाही. मी ज्याला विकली त्याच्याकडून त्याला सांगतो किंवा सरपंचाला सांगतो. इथं नवीन कुटुंब कोण ओळखत नव्हतं, काय नव्हतं. मोराचा आवाज येतोय बघा पाठीमागून.
मोर असलेलं चांगले, बिबट्या नसावा. आता सगळं व्यवस्थित चाललं होतं, त्यांनी थोडा त्रास, आता हे ऐकून घेतलं म्हणलं, त्यांनी जास्त करायला सुरुवात केली या फरीद शेखनी. आता फरीद शेखचं वय 51, मोहन केसरकरांचं वय 42 आणि मनीषा केसरकर आहेत त्यांचं वय 36 वर्षाचं. 2 लेकरं लहान, शाळेत जायचे, ह्याचंही दुसपूस चालू झालं. तेवढ्यावर थांबली नाही, यांनी थोडा खोडी करायला सुरुवात केली. आता खोडी याच्या कशा आहेत तुम्हाला सांगतो. उद्देश काय, या कुटुंबानी इथून निघून जावं. अरे कसं निघून जाईन ते, मग त्याला वाटायचं घरादारासकट विकून जावं, असा उद्देश थोडक्यात. कारण त्याला घ्यायची बाळकायची, त्यांनी ऑलरेडी बाळकावलीच होती. ते लँड जिहाद एक प्रकार असतो, त्याच्यातला भाग तुम्हाला कळायच नाही आतलं. सांग लँड जिहाद मध्ये काय ते. तर ते त्रास द्यायला सुरुवात केल्यावर खायला काय करावं, ह्याचं तर वाढतच चाललंय. आता रात्रीच्या 12-1 वाजता उठायचा, ती मोठा टॉर्च असतो बघा बॅटरी, ती बॅटरी याच्या अंगणात दाब, घरात दाब, खिडकीवर दाब, मुद्दाम. मग आता जास्तीची प्रायव्हसी असती, म्हणजे काय बाबा एखाद्याचं झोपलेली आहे तर खिडकी अचानक जर बॅटरी पडली, आत उजेड आला सगळा, काय वाटतं माणसाला. आता ह्याला म्हणतात त्रास देणे. ते बॅटरीचा विषय ते वेगळाच. त्याच्यानंतर खायचा, त्या गुटखा खायचा तो हा शेख, सॉरी शेख नाही त्याचं नाव, खान, हा सॉरी फरीद शेख. गुटखा खायचा आणि चालायला लागलं. ही आता बाजार आठवलं, मग आता बाया जातातच की. ही मनीषा केसरकर ही महिला चालली ना पिशवी घेऊन भाजीपाला आणायला, कुठे भेंडी टमाटी काय, की हा गाडीवर जायचा आणि हवेत असं पिचकारी मारायचा. मग त्याचं ते तुषार येत तिच्या अंगावर पडलं. मग तिने नवऱ्याला आल्यावर सांगितलं, माझ्या अंगावर ठोकला म्हणल्यावर शेनी दिले शिव्या, त्याने दिल्या शिव्या. काय पण तो दादागिरीतच, हमार गेला की मग रते येऊन असं. अरे मी पैसे मोजल्यात, स्वतंत्र भारताचा स्वतंत्र नागरिक आहे मी, हिंदू राष्ट्राचा, आणि तू काय लावलंय मोकारी, थांब तुझ्याकडे बघतोच. मग ह्यांनी तक्रार केली, पोलीस स्टेशनला नाही गेला, पण तिथलं जे पोलीस पाटील असेल, सरपंच असेल, याला समजून सांगा म्हणला, माझ्या बायकोच्या अंगावर ठोकला. कारण हिंदू धर्मात असं आहे की बा काही होऊ द्या, हा इज्जत ती गाला म्हणलं ना की मग 1 गाव 2 तुकडं, हा तिथं मग सुट्टी नाही, कोणी असू झाटमन. मग ते मला समजून सांगा नीट, नाही तर वाईट होईल. दोघांची चांगली भांडणं झाली, शाब्दिक आपली शिवीगाळ गेले. तिथं 2 बैठका बसावल्या, ह्याची माणसं त्याची माणसं. ही आता मध्यस्थाचं कसं असतं माहिती आहे का, तू बी शांत, झालं गेलं सोडून घ्या, गुणगोविंदान राहा, विषय तिथं क्लोज केला, पोलीस स्टेशनपर्यंत जाऊ दिलं नाही, विषय मिटला, असं समजायचं. नियतीने दिलेली ही दुसरी हिंट पण नाही लक्षात आली. आता हे बी चुकीचं वाटतंय. एवढ्या मोठ्या भाजपच्या राज्यात बाबा एका हिंदूला स्वतःचं घर विकून जायचं म्हणजे ही शर्मेची बाब आहे. तुम्हाला सांगतो, शरम नावाचा प्रकार नेत्याला नसला तरी सर्वसामान्य माणसाला असतो, असू द्या. आता 2दा झालं, मग हे वाढतच गेलं. कचरा टाकला एक दिवस, असं चाललं. आता तेवढं त्यांची दुसपूस चाललेली असताना 15 ऑगस्टचा दिवस उजाडला. आता ते दिवस असा आहे की ती पोरांना पहाटे 5 वाजता उठून आंघोळ घालून नाश्ता करून त्यांना व्यवस्थित नवीन कपडे घालून ते शाळेच्या पटांगणापर्यंत देवाला, कारण सक्त ताकीद असते. कारण ध्वजारोहणाचा विषय असतो इथे की नाही आलं तर असं तसं, म्हणजे पण येतात मुलं. 15 ऑगस्टला महत्व काय तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती. त्या 15 ऑगस्टच्या दिवशी सकाळ पान तापवायला म्हणून काड्या कुत्रा आपला पुठ्ठा बिट्टा ह्याच्यावर त्या मनीषा केसरकर यांनी ते पाणी तापायला सुरुवात केली. ते शेजारी बघते उजाडलं होतं, बघते तर भला मोठा कचरा आणून टाकलेला बा त्यांनी तिथं. बरं का, काय संबंधित आता मीटिंग मध्ये ठरलं होतं की कोणी कोणाला कचरा टाकायचा नाही काय, तू का कचरा टाकला तिच्या पटांगणात. तर नवऱ्याला उठवलं, हो गाय नाही आता कचरा टाकलाय बघा, हो इथं कचरा बघितला. मग ते दीपक मोहन केसरकर आहेत, ते गेले तिथं, तू कचरा का टाकला. मग हा जो फैद शेख आहे 51 वर्षीय, त्याने आला कान फाडा दिली मोहन केसरकरच्या, मारहाण केल्या. आता शिवीगाळ एकमेकाची येते, सुनो तुमको आज खत्म कर डालता हूं, सारा हिस्सा भी बराबर कर देता हूं, हमारे इलाके में रहते. इलाका कुणाचा असतो म्हणजे कुत्र्यांचा असतो. कुत्र्याची नॅचरल प्रवृत्ती तुम्हाला सांगतो काय की ते कुत्रं जिथं राहतं त्याच्या आसपासच्या थोडासा जेवढा परिसर आहे, दुसरे कुत्रे असतात लक्षात घ्या, पण तेवढ्यात
जी वस्तू येईल गाडी उभी केली तर त्याच्यावर टंगडवर करून मुतणार. ते मुतण्या पाठीमागचं सायन्स तुम्हाला सांगतो. श्वास त्यात काय असे पार्टिकल असतात, तो गंध असतो थोडक्यात, की ती वस्तू माझी, ही वस्तू इथं आली ही माझी. ती आपलं प्रभुत्व, आपलं स्वामित्व दाखवण्याचा विचार करत असतो. अरे बाळकाव तो केसर करे, कुत्र नाही ते वाघ आहे. वाघाला इलाका नसतो, तो सगळीकडे फिरू शकतो. कळायचं गावा याला काय आता इलाका फेला का तुझा. तो घरात गेलो ती फरीद शेख, एक हातोडाने एक चाकू आणला. एखादा हातोडे नवरा बायको दोघांच्या केसरकर दाम्पत्य त्यांनी असं वार केलं. त्या बाईच्या पोटात 4 वेळा चाकू खुपासला, हातोडीने वार केलं, त्या नवऱ्याला मारलं. एवढा डोंबाळा झाल्यावर आता काय, आणि ती गारबाडला आणि तिथून पळून गेला. त्याचं कुटुंब होतं तिथं, अनाधिकृत जागेत बांधलेलं अनाधिकृत घर होतं तिथं. त्याची बायका पोरं होती, ती गेलं पळून. आणि ही अडी आवला ती काही त्या बायका पोरांचं ऐकत नाही. बायको म्हणजे त्याच्या दृष्टीने शेती फक्त बाबारा काढायसाठी. तिथून पळाला. मग तो पळाल्यासवर एवढं मोठं वारण हे झाल्यावर आजूबाजूची लोक, आजूबाजूचे मुस्लिमांनी सुद्धा मदत केली. लक्षात घ्या, ह्याच्यात काही हिंदू मुस्लिम अँगल नाही. पण वाईट जी एखादं खोड्याच्या एखाद्या नालाय कशाला काय करावं, पोरांनी आरडायला सुरुवात केली. आणि त्या दाम्पत्याला ह्याच्यात जिल्हा रुग्णालयात तात्काळ हलवलं. संपूर्ण सोशल मीडियावर विषय कळला. काय आता हे तर कसं आहे, कधी कधी त्याला जातीवादी रंग देण्याचा प्रयत्न सुद्धा होतो बरं का, नाही असं नाही. पण पोलीस स्टेशनना खबर केली. पडळकर ते वाल 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 करतात, त्याचे काय स्टेटमेंट ते काय विचार ते करत नाही, त्याला सांगतं कोणतरी. त्याची स्टेटमेंट काय मला आवडत नाही. म्हणजे एखाद्याचा मान सन्मान जे असतो ना, कुणी असू द्यावं ते केला पाहिजे, वयाचा विचार केला पाहिजे. ते एकेरीन फार ते बोलतं, मला ते काय पटत नाही. पण प्रथमच त्या माणसाला मी मानतो, पडळकरला. त्यांनी लय चांगलं मागणी केली, स्वतः भेट दिली रुग्णालयात आणि मागणी अशी केली की त्या आरोपीचं एन्काउंटर व्हावा. पडळकर साहेबांशी मी सहमत आहे. खरंच एन्काउंटर. आता ही 5-25 वर्ष त्याला पोसायचं काम करताना, लक्षात घ्या. हे कायदा ठोकलाच पाहिजे होता. ती 5-6 तास 6-7 तास झाले की ते दोघं बी खलास झाले. पण वारगर वर्मी लागले होते. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी घडलेला विषय. 2 लेकरं अनाथ झाली. त्याच्यात कोणी काही कोणाचं राहत नाही, घरात जाग्यावर राहिलं. पण प्रशासनाने त्याची दखल घेऊन त्याचं जे घर आहे अनाधिकृत जागेतलं ते पूर्ण भुईसपाट केलं, जमावाला शांत केलं. आणि हा विषय कुपवाडा पोलीस स्टेशनच्या अंतरातून कुपवाडा पोलीस स्टेशनचं सुद्धा विशेष आभार. त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखली. त्यांनी कुठलीही अफवांना बळी न पडता आव्हान केलं. आणि मीही करतो. विषय थोडा झालाय, 4-5 दिवस होऊन गेल्यात. आता 15 ऑगस्टचा विषय होता. पण कुठल्याही अफवांना बळी न पडता कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करावं. दुसरी गोष्ट, आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असणारा पोलिसांनी उचलला. आता का मला ठोकला तू, असं गेलं ना. पण 2 जणांची हत्या करून गेला. हा विषय महत्वाचा आहे. आणि त्याचं बी आयुष्यात वाटलं झालंच की राग आणि भीक माग अशी म्हणते, ती खरं आहे ना. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन कुठंतरी शेजारी आणि ध्यानात ठेवा, शक्यतो प्रयत्न करा शेजाऱ्याशी चांगलं संबंध ठेवण्यात, असं माझं वैयक्तिक मत आहे. जरी ते सातनालायक असलं तरी. याचं कारण म्हणजे तुम्ही जर चांगलं राहिलात तर तुम्ही 24 तास घरात नसता. बाया माणसं असतात, लेकरं असतात, काही चुकून करंट लागन, आग लागन, काही जर आलं तर पुरुष माणूस घरी नसतो, कामावर असतो, कुठं असतो. तात्काळ मदत ही फक्त शेजाऱ्याचीच मिळते. माणूस जर वरडायला लागला, घरातला बाय माणूस वरडायला लागला, काहीतरी केलं, सापच निघाला बा, काही होते प्रपंच येऊ, तर शेजारी सगळ्यात लवकर येतो. त्याच्यामुळे शेजाऱ्याची संबंध चांगला ठेवण्याचा प्रयत्न करा. तिथालचा जो मुस्लिम समुदाय आहे तिथं राहत होता ज्या मोठ्या संख्येने, या सगळ्यांनी त्यांचा सुद्धा विशेष आभार. त्यांनी जातीय सलोखा राखत मोर्चा काढला संपूर्ण मुस्लिम समुदायाने. आणि ह्या आरोपीला, ह्या फैद शेखला धर्माच्या दृष्टीने बघून याला तात्काळ फाशी द्यावी असं निवेदन शासनाला दिलेलं आहे. हे पण महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं ह्या घटनेकडे कुठल्याही जाती अँगलने न बघता माझं असं मत आहे की कमीत कमी ही अवलाद फक्त फाशी तर काय मला काय होईल का ह्याला होईल एखाद्या चेक आहे म्हणल्यावर, पण हो अशी इच्छा आहे किंवा तशी अंमलबजावणी नाही झाली तरी ही एक 30-40 वर्ष आत कुजलं तिकडून मरून जाईल. ती काही जागा यायचं नाही बाहेर. कारण डबल मर्डरचा गुन्हा नोंदवलेला आहे, 2 हत्यांचा गुन्हा त्याच्यावर नोंदवलेला आहे. त्याची पोरांचा आता सुट्टी नाही.
शिवाय असतात कमीत कमी चिकन फिकन विकून त्यांना काहीतरी बनवलं असतं काहीतरी कुठतरी एकटी ड्रायव्हर का व्हायना. पण आता ही गॅरंटी चिकनची दुकान टाकणार नाही तर मग वॉशिंग सेंटरवर जाणार, टायरच्या पंक्चरवर जाणार आणि काहीच नाही जमलं तर बेकरीचे पदार्थ विकणार असा विषय. एक करता माणूस घरातला गेला की त्याच्या लेकरा बाळांच्यावर त्याचा 100% परिणाम होतो असा विषय. त्याच्यामुळं माझं म्हणणं असं होतं की शेजार असावा पण शेजारी पाकिस्तान नसावा. मानसिकता चांगली असायला पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा शेवटची एक गोष्ट सांगतो तुम्हाला, जर घर घ्यायचंय तुम्हाला, जागा घ्यायची, आजूबाजूला कोणी काय ह्याचा थोडा विचार करा. मला शेकडो फोन मला माहिती आहे कुठं काय कंडिशन आहे. हा नाही तर संकट चतुर्थी असायची, गुढीपाडवा असायचा, आपली बायको सडा टाकायची, उदबत्तीचा वास चाललेला असायचा आणि तोरणं बांधलेली असायची, घरात कसं प्रसन्न वातावरण, गुढीपाडवा आहे आज, आणि शेजाऱ्याची खिडकी आपली खिडकी उघडली की शेजारून 10 नंबरीचा वास तुमच्या आत यायचा, कुकरच्या शिट्टी झाली की. अशी परिस्थिती नको व्हायला. त्याच्यामुळं धर्म जपा, स्वतःला जपा आणि सर्वात महत्त्वाचं आहे संविधान जपा. रामकृष्ण हरी माऊली.